नंतर सांगेन. पण तुम्ही आत्ता म्हणालात की शिक्षण मारायची का चौकार मारायचा वगैरे आहे. मला फक्त LBW करू नका, कारण एक तर गुडघ्यात त्रास आहे जरा, बाकी काय हरकत नाही. हा गप्पांचा कार्यक्रम आहे असे यांनी सांगितलं, पण समोर बसलेला प्रेक्षक वृंद, इथे बसलेले लोक, त्याच्यावर हा गप्पाच्या नाटकाचा कार्यक्रम आहे असं मला वाटायला लागेल. गप्पाची गोष्ट अशी आहे की ती सोडा वाटाच्या बाटलीसाठी 60 टन फुटली पाहिजे. फोडू, आज फोडू, उद्या फोडू वगैरे असं पण गप्पा आणि कविता या उत्स्फूर्त असाव्या लागतात, त्याचा आव आणता येत नाही. तरी सुद्धा रंगमंच ही गोष्ट अशी आहे की इथे काहीही घडू शकतं. आव न आणता सुद्धा खरा गप्पा आहे. हे जर कलाकार नट चांगले असले, माझ्यावर प्रश्न नाही, तर हा गप्पाचा कार्यक्रम असेल असं मला वाटतं. पण रंगाची पावती आपल्याकडून कशी मिळते हेही पाहिजे आम्ही. जरासा कंटाळा आला तर त्या बाजूने टाळ्या येतात, हेही आयुष्याची. आज हा जो रौप्य महोत्सव आहे त्याला मला तुम्ही निवडलं ते मला विशेष बरं वाटलं. हे मला बुद्धिमत्तेमुळे नसून केसांचं जे रौप्य झालेलं आहे त्याच्यामुळे मला आशीर्वाद द्यावा म्हणून बरेच लोक येतात. ते मला केसांकडे बघून येतात, त्याच्या आपल्या डोक्याकडे बघून येतात असं मला वाटत नाही. माझं डोकं सुपीक आहे हे निराळ्या अर्थाने लोकांना पटायला लागलेलं आहे. तर तुम्ही प्रश्न कोण विचारणार असेल त्यांनी जरूर विचारा. फार खाजगी वगैरे नका विचारू, जाहीर उत्तर देणं कठीण जातं एवढं. चला आपण आता पहिली सोडा वाटण्याची बाटली म्हणायला हरकत नाही, पण फेकू नका. नुसतीच सोडा वाटण्याची बाटली, बाकी बरोबर काही सोडायचं नाही. काही गप्पाच्या कार्यक्रमाला नुसता सोडा चालत नाही हे आम्हाला साहित्यकाला सांगायला नको. माझं नाव मीका रट्टे माडगुळकर. मला असं आपल्याला विचारायचं आहे की शैशव, यौवन आणि वार्धक्य या माणसाच्या आयुष्यातील तीन अवस्था, तर साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेतही उत्तरायण संभवू शकतं का? साहित्य निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये शैशव, तारुण्य आणि यौवन आणि वार्धक्य या तीन अवस्था असतात का, हा तुमचा प्रश्न आहे. सगळ्या साहित्यिकांचा प्रयत्न केशवसुतांच्या भाषेत सांगण्याचा एकच आहे की वृद्धत्वी निज शैशवास जपणे बाणा कविता. म्हातारपणाला तो आलेलाच नाहीये शास्त्र म्हणून परतवून लावणं, हे ज्या साहित्यिकाला जमलं तो खरा लेखन झाला असं मला वाटतं. आणि ज्या माणसाला आम्ही आपल्या म्हातारपणाच्या व्याधीबद्दल तरी तक्रार करू नये, कोणाला सांगू नये. कोणाला आपल्या व्याधीत काही इंटरेस्ट नसतं, वार्धक्यात तर कोणाला इंटरेस्ट नसतं, यौवनात काही प्रमाणात असतं काही विशेष. बाल्यामध्ये त्या बालकाच्या आईला आणि बापाला बरं वाटावं म्हणून आपण जरासा इंटरेस्ट घेतात. बाल नाकाची जेव्हा बघायच नाही आवडेल असं खरं काय नसतं मनामध्ये आपल्याला, कारण त्याला देह दोन कवाडीत असं आवडतं, परंतु त्याला शिष्टाचार म्हणत नाही म्हणून ते करतो. पण वार्धक्यामध्ये आपल्या याची तक्रार कोणी करू नये असं मला मत आहे. म्हातारपणी समजा जर तुम्ही कोणाला सांगितलं सकाळी उठला आणि तुमचा जर गुडघा दुखत नसला, पाठीत काही झाले नसलं, आता मला भरते तशी माणूस उसण भरलेली नसली, दाढ दुखत नसली, श्वासाची धाप लागत नसली, तर आपण मेलो आहोत एवढं लक्षात ठेवा. त्याचं असताना ते होत नाही. जर जिवंत असाल तर यातलं काहीतरी होणारच. आमच्या साहित्यामध्ये जसे बरं का, साहित्यामध्ये जसे अकॅडमी अवॉर्ड्स असतात ते म्हातारपणी मिळतात, तसे निसर्ग म्हातारपणी अॅनाटॉमी अवॉर्ड देत असतो. मला वाटतं गीता तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मी कुंदा पडळकर. मी जरा राजकारणाकडे वळणार आहे. आतापर्यंत पंतप्रधान काही झाले आणि काही व्यक्ती अशा होत्या की त्यांच्यात पंतप्रधान पदाचे काही लक्षणं होती, गुण आहेत, पण ते होऊ शकले नाहीत पंतप्रधान. जर आपण अशा व्यक्तींची नाव आम्हाला सांगाल. हयात व्यक्तीपैकी कोणीही व्हावं असं माझं मत आहे, कारण त्या पदाला काही फारशी अक्कल लागते असं मला वाटतं. हे काय मला वाटत होतं की मुख्यप्रधान होणं, पंतप्रधान होणं, शिक्षण मंत्री होणं, त्याला काही क्वालिफिकेशन्स लागतात, परंतु आपण सिद्ध करून दिलेल्या जगानं असलं काहीही नसताना आम्ही राज्य करू शकतो. हा म्हणजे दैवयोग आहे आपल्या देशाच्या, देवाचीच कृपा आहे असं म्हणायला पाहिजे. परंतु जी झाली नाहीत माणसं, त्याच्यामध्ये मला दोन माणसांच्या जर वाटतं ते उत्तम पंतप्रधान झाले असते या देशाचे. एक म्हणजे जयप्रकाश नारायण आणि दुसरे म्हणजे नाथ पै. हे दोन लोक झाले असते असं मला नेहमी वाटतं. परंतु आपल्याला वाटत आलेलं आहे ते होऊच द्यायचं नाही, असा नियतीचा काही एक डाव असतो, त्याप्रमाणे ते झाले नाही तेवढं. पण बाकी पंतप्रधानाबद्दल मला काळजी नाही. त्याच्यावर मला एक गोष्ट आठवली की नेहरू ज्यावेळेला होते त्यावेळेला आफ्टर नेहरू व्हॉट असा एक प्रश्न चालायचा नेहमी. कोणी चालू होतं म्हणजे आफ्टर नेहरू व्हॉट, नेहरूच्या नंतर काय.
तर मी एकदा दिल्लीला गेलो होतो, तिथे पत्रकारांच्या त्या प्रेस क्लबमध्ये बसलो होतो. पत्रकारांच्या मध्ये एक बरं असतं, त्या नो रिस्पेक्टर्स ऑफ पर्सन्स. सगळे एका कॉलमचे अधिकारी, एवढंच त्यांना असतं. या पलीकडे काय जिवंतपणाचा कॉलम असतो, तितक्याच निर्विकारपणाने मृतपणाचा कॉलम करतात, दोन्ही असेच असतात. तर तिथे ते बोलत होते, तर एक जण फार भावनेच्या भरात जाऊन, आणि भावनेच्या भरात जाण्यासारखी अगोदर परिस्थिती होती. त्या परिस्थितीमध्ये आफ्टर नेहरू व्हॉट ते जो दिला शॅप म्हणजे आफ्टर नेहरू व्हॉट हिज फ्युनरल, आफ्टर एनिबडी व्हॉट हिज फ्युनरल. त्याच्यामध्ये काय त्यामुळे हा पंतप्रधान आहे का, तो आहे का, हा मनुष्य. मला सांगा, शिक्षण मंत्री आपले इतके बदलले, आपल्याला लक्षात आलं? म्हणजे लक्षात सुद्धा येत नाही, त्याची चिंताच करून नाही असं मला वाटतं. मी मिसेस कांचनचेरी, माझा प्रश्न असा आहे की लेखकाच्या लेखनाची मूळ प्रेरणा काय असावी? आत्मानंद, लोकरंजन, समाज उद्बोधन की आणखी काय? मी जरा संभाळत नाही, मला जरा मान धरले. तर काय काय तुम्ही सांगतात मला ऐकू येईल. माझा प्रश्न असा आहे, लेखकाच्या लेखनाची प्रेरणा काय असावी? आत्मानंद, लोकरंजन, समाज उद्बोधन की आणखी काय? की प्रत्येकाला स्वतःला सुद्धा हा प्रश्न असतो पडलेला, लेखकाला सुद्धा, की मी का लिहितो. प्रेरणा वगैरे मोठे शब्द झाले, साधा शब्द आहे की आपण का लिहितो, कारण काय आपल्याला लिहिण्याच्या मागे. तर मला असं वाटतं ही लेखकाच्या मागचीच प्रेरणा नाही आहे. आत्मानंद, समाज प्रबोधन, अमुक ह्याला मी काही फारसं महत्व देत नाही. फक्त त्यांनी सांगणं या गोष्टीला महत्व देतो, त्याला काहीतरी सांगावं असं वाटतं. ही सगळ्या मानवाचीच प्रेरणा आहे. आपण सगळे जे आता तुम्ही गप्पा गोष्टीच्या कार्यक्रमाला जमलात, याचा अर्थ तरी काय, की आपण बोलावं आणि कोणीतरी ऐकावं असं वाटत असतं, की दुसऱ्याने बोललं तर कधीतरी आपणही ऐकावं असंही आपल्याला वाटत असतं. तर आपल्याला जे काही अनुभव आले ते दुसऱ्याला सांगण्याची लागणारी ओढ हीच म्हणजे मनुष्य असल्याची पहिली ओढ. ज्या दिवशी कोणाशी काही बोलावंसं वाटत नाही असं मनुष्य म्हणतो, त्या दिवशी तो मेला असं समजतो. आपल्याला आलेला अनुभव मोठा आहे का छोटा आहे याला काही किंमतच नाही. साहित्याच्या प्रेरणेबाबतीत ज्यावेळी लोक म्हणतात की समाज प्रबोधन आहे का, याच्यामधून अमुक होणार आहे का, सामाजिक बांधिलकी आहे का, मला हसू येतं. याच्यामध्ये एकच आहे माणसाला सांगायचं की माझं अस्तित्व बाकीच्या समाजाला मला दाखवून देऊ. टागोरांनी एका ठिकाणी फार छान लिहिलेलं आहे की मूल जन्माला आल्याबरोबर ते मोठ्याने रडतं, ते काय सांगत रडतं, आम्ही आची, मी आहे, मी आहे, मी आहे असं सांगत आलेलं आहे. मी सुद्धा या जगामध्ये आता आलं. प्रत्येक माणसालाही सांगायची इच्छा असते. मृत्यू याचा अर्थ तरी काय शेवटी, सगळा सायलेन्स, बोलणं खुंटलं तिथे, बाकी काही होत नसतं. त्यालाच मृत्यू म्हणतो आपण. तिथे सगळं संपलेलं असतं, मग ते लाक्षणिक अर्थाने असो की शारीरिक अर्थाने असो, कसंही असतं. तर ही जी प्रेरणा आहे ही महत्वाची. साध्या साध्या गोष्टी आपण किती उत्साहाने लोकांना सांगतो, ते जर चांगल्या रीतीने लिहिलं गेलं तर त्यातून लक्ष्मीबाई टिळकांचं चरित्र तयार होतं. साऱ्याबाईंनी एखादी सांगितलेली गोष्ट, पण सांगण्याची अत्यंत उर्मी असते माणसाला. साध्या साध्या गोष्टी सांग, काहीतरी सांगायचं. मी नेहमी सांगतो तशी गोष्ट की अगदी का सांगू तुम्हाला, आमच्याकडे बेबीचं अचानक लग्न ठरलं. महाराष्ट्रातले सगळे लग्न अचानक ठरलं. काय बा असं काही प्लॅनिंग कमिशन सारखे 6 महिने अगोदर बसले विचार करताय, तिकडून बोलणी चाललंय, तिकडून बोलणी चाललंय, असं नाही. खरं तसं नसतं, पण अचानक ठरलं म्हटलं तर नाट्य निर्माण झालं. आणि दुसरी बाई सुद्धा धोका, अहो काय काय प्लॅनिंग होऊन मागणी जाते. आता तिलाही माहिती असतं खोटं आहे, तिच्या नवऱ्याच्या चपला किती झिजल्या हे सगळं तिला माहिती असतं, पण ती सुद्धा उत्सुकतेने दाखवते. आणि असं तिने उत्सुकता दाखवली म्हटलं याची सांगण्याची हौस वाढते. लेखकाला सुद्धा वाचक वाचतायत म्हटल्यानंतर लिहिण्याची हौस वाढते. हा साधा त्याच्याचा हेतू आहे. मग तुम्ही काय लिहिता काय लिहित नाही याचा मला तर काही किंमत लागत नाही. जे स्वतःसाठी मी लिहितो म्हणतात हे सुद्धा ते जाहीर सभेत सांगतात. मी स्वतःसाठी लिहितो एवढंच नाही की मला मरावंसं वाटतं, याची सुद्धा कवी कविता करतो. अरे मरावंसं वाटतं तर लेखा आता हल्लीच्या राज्यात किती सोपं आहे. रस्ता ओलांडताना जरा दुर्लक्ष करावं, 2 मिनिटात खतम. असं असताना सुद्धा मला मरावंसं वाटतं म्हणतो, त्याच्यावरती कविता लिहितो. नुसती कविता लिहित नाही तर पु ल देशपांड्यांच्याकडे येतो, याला चाल लावा आणि तुमची जरा रेडिओ ओळखा, त्याला बघा काही जमलं इथपर्यंत तो जातो. का की ह्याला मला असं वाटतं हे सगळ्या जगाला कळलं पाहिजे, अशी त्याची इच्छा असते. मला असं वाटत नसतं, मला असं वाटण्याची आपली जी भावना आहे ही कळली पाहिजे. म्हणून काहीही द्यावं, त्याला प्रेरणा काहीही असू शकेल. आणि आमचे साहित्यिक लोक मध्ये लवाडीने पुष्कळ लोकांना मला काय वाटलं की समाजाचं पुनरुत्थान करा असं काही.
मी ज्या वेळेला लिहायला बसलो त्या वेळेला सामाजिक हित असं त्यातून साधलं नाही, दाखवायचं असं नाही. मला वाटत गेली, मला वाटलं लिहित बसावं. ज्या वेळेला लिहू नये असं वाटतं त्यावेळी मी थांबवलं. फक्त एकच प्रार्थना असते, जो कोणी त्याचं प्रार्थना पुरवणारा असेल त्याच्याकडे तो आहे असा मला विश्वास नाही, की आपल्याला सतत लिहित राहावं असं वाटेपर्यंत आपल्याला माणसाला आयुष्य मिळावं. ज्या दिवशी ते वाटू नये असं वाटलं त्या दिवशी ते काही जगण्याला काही फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही. ते लिहिणं लेखणीने लिहिणं असो किंवा वाणीने लिहिणं कसंही असो, दोन्हीचा अर्थ एकच. लेखणी ही फार नंतर आहे, खरी वाणीच, भाषा म्हणजे बोलीच. विवेकानंदांनी एका ठिकाणी छान लिहिलेलं आहे की मला कळतच नाही की मनातला भाव तोंडातून उमटताना जे शब्द येतात ते लेखणीतून उमटा लागल्यावर बदलावेत का. जसं जिभेने येतं तर लेखणीने कसं झालं पाहिजे. म्हणून बोली हीच भाषा आहे. तर त्या प्रेरणेने कोणाला तरी सांगावं माझ्या मनीचं सुख, माझ्या मनीचं दुःख, माझ्या मनीच्या ईर्षा, माझ्या मनीच्या महत्वाकांक्षा, आकांक्षा, परिस्थितीबद्दल वाटणारं दुःख, काय जे काही मला भावतं माझ्या मनामध्ये ते मला सांगायला पाहिजे. म्हणून सांगणारा मनुष्य लेखणीने सांगतो, चित्रकार चित्राने सांगतो. अहो सूर्योदय आपण सगळ्यांनीच कधी कधी बघितलेला असतो, परंतु पण चित्रकाराच्या प्रचंड सूर्योदयाचा एवढ्याच्या याच्यावरती चित्रकार तो सगळा सूर्योदय एवढ्या याच्यात सांगतो. त्याला काय सांगायचं असतं, त्याला तो सूर्योदय हुबेहूब सांगायचा नसतो. सूर्योदय पाहिल्यानंतर त्याला झालेल्या आनंदाचं तो चित्र काढतो. त्या आनंदाशी त्याचं सारुत्य जमलं, त्याची आणि चित्रकाराची भाषा जमली. त्याचं नाही जमलं तो म्हणाले आपल्याला काही कळलं नाही, सोडून ठिकाण अपूर्वाईमध्ये तुम्ही युवक पिढीबद्दल लिहिता ना, कळकळीने किंवा उपहासाने लिहिलं असेल, पण तुमच्या नशिबाने म्हणा तुम्हाला मर्यादा पुरुषोत्तम किंवा पुरुषोत्तम घडवणारी थोर पिढी मिळाली होती, पण आज आम्हाला तशी नाही आहे. तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एक तर मी अपूर्वाईमध्ये अमेरिकेबद्दल लिहिलेलं आहे. पण म्हणजे अमेरिकेच्या पिढीबद्दल त्या पुस्तकाचं नाव मिळालंय पूर्वरंग, सॉरी पूर्वरंगामध्ये तर मुळीच नाही. जपान पण त्याबाबत आहे. हरकत नाही, लेखकाला आपलं पुस्तक वाचलेलं नाही हे पटकन कळतं, काही संबंध नसतो त्याचा. पण हे जे लिहिलंय जावे त्यांच्या देशा नावाचं माझं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये बेपत्ता देशात झटकात काही चूक नाही. म्हणजे माणूसला बोलताना चूक नाही. साक्षात मी गोडसे म्हणतो, गोडसानं दोषी म्हणतो, तशात तो भाग आहे. शिवाय पुस्तकाचं नाव, पुस्तकाला नावं ठेवण्यापेक्षा नाव लक्षात राहणं बरं आहे. तर ही मी नेहमी ऐकतो की आमच्या वेळेला आदर्श होते आणि आज आदर्श नाही आहेत. मला स्वतःला असं वाटत नाही. माझा स्वतःचा नवीन पिढीवर अजिबात राग नाही. म्हणजे नवीन पिढीमध्येच व्यसन आहे तसं नाही, पूर्वापारही होती. आता काय झालंय की लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ते आपल्याला दिसतं. एकेकाळी डेक्कन जिमखानावरती आमच्या 4च दुकान होती, त्याच्यात एक शिंप्याचं दुकान होतं, त्याचा एक भ्रम होता आपण शिवू शकतो वगैरे असा. आता पुण्यात असल्यामुळे बोलायची सोय नाही. सगळ्याचं माप घेऊन त्यांनी लेंगा दिला तर तुम्ही त्या दिवशी लेंगाच सांगितला होता असं उलट आम्हाला ऐकवणार, आणि ते आम्हाला ऐकावं लागणार कारण लेंग्याची गाठ आहे. तेव्हा ह्या पिढीमध्ये तुम्हाला गमत सांगतो की जी वृद्ध पिढी असते तिला हल्लीच्या पिढीबद्दलची तक्रार करणं हे एक वार्धक्याचंच लक्षण आहे. म्हातारपणी जसा दमा होतो ना, तसं नव्या पिढीला नाव ठेवणं हा दमा होतो. आज ह्या भागामध्ये इथे आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सुनाई असतील आणि सासू असतील. इमानाने आपल्या सासूबद्दल चांगल्या बोलणाऱ्या 4 सुना जर इथे मिळाल्या तर चतुरंगाचं कार्य झालं सगळं. तेव्हा प्रत्येक पिढीबद्दल त्याच्यावर मी उदाहरण देतो तुम्हाला, बरं का. म्हणजे मी लाईटली तुमच्या पट्टी करतो असं समजू नका. आपल्या डोळ्यात येतं, कारण प्रसाराची साधने इतकी झालेली आहेत. पूर्वी एक मनुष्य दारू पित असल्याची गोष्ट 4 चौकात करत होती. आता टेलिव्हिजनवरती दारूवर डिस्कशन झालं म्हटल्याबरोबर 10 लाख लोक ते बघायला लागतात. एकदम ते दिसायला लागतात. गुन्हेगारी ही गर्दीमुळे प्रचंड वाढलेली असते. तुम्हाला एक साधं सांगतो, आता माणुसकी राहिली नाही वगैरे आपण बोलतो, माणुसकी परवडतच नाही. माणुसकी परवडली असती तर राहिली असती. रस्त्यामध्ये मनुष्य पडलेला असतो, आपण जाताना आपल्याला वाटतं की त्याच्या जवळ जावं, उचलावं, त्याला हॉस्पिटलमध्ये यावा. दुसऱ्या क्षणी पोलीस स्टेशन उभं राहतं, तुम्ही ह्याला कसा मारलात ते सांगा. आपल्यावरच ते आपल्याला माहितीच आहे. आपल्याला ते करायचं. आपल्याला वाटतं की लोकांना बरोबर घेऊन जावं, करावं. पुष्कळ वाटतं घरी बोलावं, वेळेवर त्यांना येता आलं नाही तरी आपल्याला काय करता येत, जाता येत, परवडत. ह्या गर्दीच्या विशेषतः लोकसंख्येच्या प्रश्नामुळे
मला तर नेहमी असं वाटतं की भारताचे प्रश्न असे ज्यावेळेला लोक म्हणतात ना ते भारतात एकच प्रश्न आहे लोकशाही, बाकीचे प्रश्न नाही. आपण चांगले लोक आहोत, आपण काही वाईट लोक नाही, आमची तरुण पिढी चांगली आहे. आज सुद्धा ज्या वेळेला मला डोंगरावर चढणारी तरुण पिढी दिसते, हिमालयामध्ये जाणारे दिसतात, सायकल स्वार होऊन जाणारे दिसतात. माझ्या पाहण्यामध्ये तर कित्येक तरुण बीला एमईला फर्स्ट क्लास आलेले लोक आहेत, ते खेड्यात जाऊन शाळेत शिकवण्याचं कार्य करत आहेत. असं आमच्याही वेळेला होतं, आजही आहे. फक्त जमाना बदललेला असल्यामुळे या मास मीडिया जे आहेत त्यांचे काय काय परिणाम मनावरती होतात. या नव्या संस्कृतीचं जर लक्षण कशात सांगायचं असेल तर तुम्हाला कुठूनही एक आपला मतदार तरी बनवायचं का गिऱ्हाईक तरी बनवायचं, या दोन याच्यामध्ये चाललेलं आहे. तुम्हाला साबणाची गरज नसताना 10 तऱ्हेचे साबण रोज घेतले, एक घेता का नको चला. प्रत्येक माणसाकडे बघताना एखादी झोपडपट्टी पाहिली की त्याचं दारिद्र्य डोळ्यावर आघात न करता 1000 मतदार ऐके मिळाले, हे चित्र डोळ्यापुढे उभं राहतं. ही ट्रॅजेडी आताची, त्याचा पिढीशी संबंध नाही. मला एकाने विचारलं होतं की हल्लीची तरुण पिढी सिनेमा बघून बिघडली. मी म्हटलं वाईट सिनेमा, बिघडवणारे सिनेमा काढणारी पिढी आहे ती 60च्या वरची आहे. ते स्वतःला चित्रपती छत्रपती वगैरे बनवून घेतात, हे अत्यंत अश्लील घाणेरडे चित्रपट असे तरुण पिढीसाठी आले. तरुणांनी जी चित्र काढली नक्षत्रासारखी चित्र काढली. तरुण याच्यामध्ये जी स्मिताने कामं केलेलं प्रत्येक चित्र आहे हे तरुणांनी काढलेलं आहे. तारुण्याचं त्याच्यामध्ये दर्शन झालेलं आहे, त्याच्यामध्ये जीवनाला असं समोर जाऊन त्यांनी आघात केलेले आहे. तर तरुण पिढीने अप्रतिम काम केलेलं आहे असं मला वाटतं. एकापेक्षा तरुण पिढी रंगभूमीवरती मी सांगतो, जुन्या रंगभूमीचा मी अभिमानी असू नये, मी जाहीर सांगू इच्छितो की आज जे रंगभूमीवरती एकापेक्षा दोन्ही नट आणि नटी दिसतात तसे 40 वर्षापूर्वी दिसत नव्हते. उगीच आमच्या वेळी चांगला होता, आमच्या वेळी चांगला होता म्हणण्यात असं नाही. मला एका लेखकाने सांगितलं होतं की आमच्या वेळेचा शृंगार राहिला नाही, म्हातारे होते. ते गेले तेव्हा भेटलं, म्हटलं हो असं काही नाहीये, तुमच्यावरचं सगळं राहिलेलं आहे. म्हटलं शृंगार गेलेलं नाही असं नाहीये, तुमच्यावरचं एकच गेलेलं आहे आता, ते नाहीये. ते काय म्हटलं तुमचं वय. तर असं काय समजू नका, तुम्ही तुका पण समजून घेऊ नका. तरुण पिढीची चांगली दंगामध्ये आम्ही काय करत अहो, हल्लीची पोरं अभ्यास करत नाही, पोरींच्या मागे जातात. हल्लीची पोरं आमच्या काय भोजनालयामध्ये चांगलं जेवण मिळत नाही म्हणून दुसरीकडे जातात. ही तक्रार 1500 वर्षापूर्वी पतंजलीने केलेली आहे. आपल्या आश्रमातले पोरं पोरींच्या मागे जातात. ते तारून काय पोरींच्या मागे जाणार नाही तर त्या मास्तरांच्या मागे जाईल. त्यात काही नाही, मला बरोबर वाटतं. मी प्रभा तांबे विचारला साहित्य तिला क्षमा केली म्हणजे मोठेपणा दाखवला तर तरुणांना सावरून घेण्याची आपली नाही मी कोण सावरलं, त्यांनी मला सावरलं पाहिजे. बोला कुठला प्रश्न काय? मी प्रभा तांबे. विनोदी साहित्याच्या बाबतीमध्ये प्रल्हाद केशवात्रे राम गणेश गडकरींना आपले गुरु माने आणि राम गणेश गडकरी श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांना आपले गुरु माने. आपण आपल्या विनोदी साहित्याच्या बाबतीत कोणाला गुरुस्थानी मानता? मी सगळ्या सामाजिक व्यवहाराला गुरुस्थानी मानतो, एका व्यक्तीला नाही. हे चांगलेच आहेत, हे सगळे गुरुतुल्य आहेत. पण गुरु असते काय, माझा गुरु हे समोर बसलेले लोक असतात, त्यांचे व्यवहार बघतो मी, त्याच्यातून मला सगळे दिसतात. अहो ही विनोद बुद्धी परमेश्वराने कुठे रुजवलेली आहे काय सांगावं. मला एकदा आठवत आहे की पुण्याला मी स्टेशनवर एका मित्राला घ्यायला गेलो होतो प्लॅटफॉर्मवरती. तर हा विलायतून आला होता, त्यामुळे हातात बॅग घेऊन 2 दिवस चालतात विलायतून आलेले लोक, तिथे स्वतः घेतात बॅग वगैरे. तर आमचा हमाल आला आणि तिथे गेला त्याला म्हणाला साहेब उचलू का, तेवढा मलाच उचल म्हटल्याबरोबर लगेच तो हमाल म्हणाला जरा दमा म्हटला, बाकीचे तिघे घेऊन येतो. ही विनोद बुद्धी जिथे समाजामध्ये मला दिसते तिथे मला मी विनोदी असल्याचा अहंकार सुद्धा नाही. कुठल्या क्षणी कुठला मनुष्य आपल्याला काय स्वरूप दाखवेल. आणि माझं सुदैव एवढंच आहे की असंख्य ठिकाणी मला ही स्वरूपं दिसली आणि मला ती नोंदवता आली आणि मी नोंदवलेली स्वरूपं बरोबर आहे असं वाटणारं वाचक मला मिळाला. एवढं फक्त मी मान्य करतो. माझं नाव मधुकर फडके. आपण एका कोळीने रूपांतरित कादंबरी लिहिली आहे, त्यासाठी अर्नेस्ट हेमिंग्वेची निवड केली. त्यामध्ये काही निश्चित कारण काय होतं, त्या देशाचं एक निवड करणं. मी सांगू का, त्याच्या अगोदर मी एक भाषण केलं काय वाटते सो एनिथिंग कॅन हॅपन म्हणून. तर जयवंत दळवी माझे मित्र आहे, ते त्यावेळेला USIS मध्ये होते आणि त्यांचा एक प्रोग्राम होता की उत्तम वाङ्मय जे जगातलं आहे त्याचं मराठीमध्ये जगातलं अमेरिकेतलं आहे त्याचं भाषांतर करायचं. तर मला दळवी म्हणाले की असं एक पुस्तक आहे तू बघ. मी म्हटलं मला जर आवडलं पुस्तक तर भाषांतर करेल.
आणि ते वाचलं मी मला अतिशय आवडलं आणि ते भाषांतर केलं लगेच काय वाटेल ते होईल नावाचं. ते चांगलं फारच सुरेखच पुस्तक आहे. अशा वेळेला हेमिंग्वेचं मी पहिल्यापासून वाचतो. हेमिंग्वे हा माझा आवडता लेखक आहे. फ्रॉम द बेल टू स्काय वगैरे ही पुस्तकं आमच्या मनावर परिणाम करून गेलेली होती. परंतु मी ज्या वेळेला हे वाचलं ओल्ड मॅन इन द सी, त्यामुळे खरोखर सांगतो मी त्या वाचल्यानंतरची माझी अवस्था मला माहिती आहे. तो ओल्ड मॅन होडी वळवून काय थकला असेल इतका मी एक्झॉस्ट होऊन गेलो होतो ते वाचताना अनुभव. एका माणसाची जिद्द आणि त्या सबंध कादंबरीमध्ये फक्त 3 कॅरेक्टर्स, तो म्हातारा, तो एक लहान मुलगा आणि तो मासा, आणि चौथी मोठी कॅरेक्टर अर्थात म्हणजे समुद्र. आणि इतकं सुंदर पुस्तक. आणि इतर हेमिंग्वे आणि हा ओल्ड मॅन इन द सी मधला हेमिंग्वे यांच्यात मला फार फरक वाटला. ह्याच्यामधलं इंग्रजी मला बायबलच्या इंग्रजीची आठवण करून देणारं इतकं साधं वाटलं. आणि मी चॅलेंज घेतला, म्हटलं हे आपल्याला भाषांतर करता आलं की काय पाहावं लागेल. म्हणून मी ते करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये मी रमलो. आणि तुम्हाला खरं सांगतो मला 2-2.5 वर्ष लागली त्या एवढ्याशा पुस्तकाचं भाषांतर करायला. ते मी एकट्यानेच नाही, पुढे पुढे मी, माझी बायको, प्रोफेसर राजाध्यक्ष, विजयाध्यक्ष हे बुद्धिबळ खेळण्यासारखे आम्ही एक वाक्याशी खेळत होतो त्या मराठीच्या तर्जुम्याच्या. तो माझ्या आयुष्याचा अत्यंत आनंदाचा काळ गेला की ज्यावेळी मी झुंज चालवली होती त्या हेमिंग्वेची. ते भाषांतर चांगलं झालं, वाईट झालं हा भाग नेला, परंतु ते करताना जी काही आमची झुंज होती ती त्या म्हाताऱ्याच्या झुंजीपेक्षा काही कमी नव्हती. असं टीव्ही सिरियल होऊ नये असं आपल्याला का वाटतं? म्हणजे दूरदर्शन या माध्यमावर आपला विश्वास नाही का? नाही, पण ज्या सिरियल्स होतात त्या पाहिल्यानंतर ह्यात आपण नाहीये, बरं आहे. मी काय असं कारण आहे म्हणून मी करतो असं नाहीये, पण मला उत्साह नाही वाटत. एक थोडंसं कदाचित एक साहित्यिकच कारण द्यायचं असेल तर माझ्याकडे एक अग्रसर विचारते व्यक्ती आणि वल्लीवरती आम्हाला करायचं आहे, त्या म्हणजे ड्रामाटाईज करायचं असं जसं चिमणराव वगैरे केलं तसं. तर मी काही त्यांना परवानगी दिली नाही. याचं कारण आहे माझ्या ह्याच्यातला जो नारायण आहे किंवा बबडू आहे किंवा चितळे मास्तर आहे ते लोकांना हाडामासाचे दिसावेत असं मला वाटतं. प्रत्येकाच्या कल्पनेत तो जो अवतरलेला असेल तोच त्यांनी धरावा असं मला स्वतःला वाटतं. म्हणून मी परवानगी द्यायला काय हरकत नव्हती. माझं नाव गिरीश गरवारे. मला असं विचारायचं आहे की कोणत्या प्रकारच्या साहित्याचं रूपांतर टीव्ही मालिकेत म्हणजे दूरदर्शन मालिकेत चांगल्या प्रकारे होऊ शकतं, अशा साहित्याचे निकष काय? असं आहे की ज्या कथेला संवादापेक्षा सुद्धा वर्णनाचं महत्व असतं, वर्णनात्मक जी असते ती चित्ररूपाने चांगली येते. म्हणजे टीव्ही असो की काही असो. परंतु टीव्ही मध्ये आणखी एक काय आहे की त्याच्यातली जी माणसं असतील, त्याच्यातल्या ज्या कॅरेक्टर्स असतील त्यांचं जवळून दर्शन जितकं होईल ना तितकंच टीव्हीला मानलं आहे. टीव्ही इज अ क्लोज अँड मीडियम शॉर्ट मीडियम, लॉंग शॉर्ट टू मीडियम. त्यामुळे ज्याच्यात नॅरेशन आहे तो आला मग बसला मग तो त्याची बोलायला लागला असं येतं ना त्याला ऍक्शन दिले. सत्यजित रायची तुम्ही निवड बघा चित्रपट. पाथेर पांचाली तुमच्या ठिकाणी बघायला येत असेल त्याने वाचलं असेल ते कळेल की पाथेर पांचाली वाचताना सत्यजित रायने नुसतं विभूती बाबांची कादंबरी अशी धरली आणि शॉर्ट्स डिक्टेट केले असं वाटतं इतके ते त्याच्यामुळे कादंबरीमध्ये. अशी जर स्क्रिप्ट असेल तर त्याचं चांगलं होईल. अर्थात चांगल्या स्क्रिप्टचं भजं करणं हे शेवटी टेलिव्हिजनच्या डिरेक्टरच्या वगैरे सगळ्यांच्या हातामध्ये. पण नॅरेशनला जास्त जोर त्याच्यामध्ये म्हणजे कशाला दृक्प्रत्यय ज्याच्याकडे जातील ते चांगलं चालतं असं मला वाटतं. मला एक प्रश्न विचारायचा आहे. माझं नाव सुरेंद्र दळवी. भारतावर क्रिकेटचा क्रिकेट खेळाचा फार पगडा आहे. एक मिनिट मी जर आपल्याला डिस्टर्ब करतो. इथे जो फॉर्म ठरलाय कारण आपण एकदा आपल्याला संधी दिली तर त्या कार्यक्रमाचा रसमंग होण्याची शक्यता आहे. पण अनेक प्रेक्षकांना विचारायचं यांचं झालं ते बघू वेळ असतात. प्रवास म्हणणं तो इतर देश आम्ही आपल्या नजरेतून पाहिले, परंतु भारत उपेक्षित राहिला, याबद्दल आपलं मत काय आहे? तुम्ही ते माझे जे प्रवास वर्णन वाचले त्याच्यात त्यातला मी जो आहे तो भारत आहे. ज्याप्रमाणे मी परदेश पाहिले त्या परदेशाने एका भारतीयाने पाहिलेला आहे त्याचाही उल्लेख त्याच्यामध्ये आहे. परंतु भारत उपेक्षित वगैरे राहिला असं वाटत नाही. मी प्रवास वर्णन त्याचं अजून काही कधी लिहिलं नाही. लिहिन एखाद्या वेळेला, लिहिलं नाही असं नाही. म्हातारपणी काय मी काशी यात्रेला जाईन असं नाही, काश्मीरलाही जाऊ शकेल. परंतु नवलाई जी असते एकदम पाहिल्यानंतर लिहावंसं जे वाटतं ते एका संपूर्ण निराळ्या संस्कृतीत गेल्यानंतर जे आव्हान वाटतं तितकं आपलीच मंडळी आहेत. आणि मला भारतात हिंडताना तर मी महाराष्ट्र सोडून दुसरीकडे गेलो असं खरं वाटतच नाही.
जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घराच्या मला दिसत आहेत, अशीच असते. मला एखादा मद्रासी नवरा भेटला तरी हळू बघा म्हणून, यु नो मिस्टर देशपांडे, माय वाईफ आय टेल यू सगळीकडे कसं काही फरक असतो असं म्हटलंय. त्यामुळे आणि मुंबईत राहिलेल्या माणसाला तर सगळ्या हिंदुस्थानचं दर्शन घर बसल्या होतच असतं. आपण मी अशोक आढावा. आपण परदेश दौरे खूप केले. या दौऱ्यात मला खूप जिव्हाळ्याची प्रेमाची माणसं भेटली. अशीच जर परत भेट देण्याची तुमच्या वेळ आली तर तुम्ही कुठल्या स्थळाची निवड कराल आणि का? हा इतकी माणसं मला भेटलेली आहेत खरोखर तुम्हाला सांगतो की मी परदेशाचं वर्णन करण्यात आले तिथल्या माणसांचं जास्त केलं असं मला वाटतं. कारण मला माणसं पाहणं, माणसांना भेटणं हाच तुम्हाला एकाने विचारलं होतं की तुम्ही इंग्लंडला काय पाहायला चाललाय. मी म्हटलं माणसं पाहायला चाललो, दुसरं कायच पाहायला चाललं नाही. तशीच भेटतात, खूप भेटतात. मला एक हंगेरीमध्ये गेलो असताना एका खेड्यामध्ये एक कुंभार भेटला. पॉटर होता तो, उत्तम कुंभार. गेजा टाका म्हणतो तुम्ही, स्केचेस लिहिलेले आहे. मला त्या म्हाताऱ्याला जाऊन परत भेटावं असं वाटेल. एवढ्यासाठी भेटावं असं वाटेल की त्याला माझी भाषा येत नाही, मला त्याची भाषा येत नाही, तरी सुद्धा नुसते आम्ही दोघे एकमेकांना समोर बसून कितीतरी वेळ बोलत होतो. जसं तो त्याच्या भांड्याशी बोलतो तसंच त्यांनी माझ्याकडे पाहत माझ्याशी तो बोलत होता. त्याचं भांडं काही परत त्याच्याशी बोलत नाही, परंतु ते बोलतंय हे त्याची जेव्हा कृती तयार होते तेव्हा आपल्या लक्षात येतं. तो अनुभव एक मला चांगला वाटतो. त्याबरोबर जपानला गेलो असताना असेच काही मिळाले होते लोक मला. स्कॉटलंडमध्ये एक म्हातारी होती, तिने आमच्यासाठी म्हणजे तिची तर आमची भेट मोठी गमतीदारच झाली. मी आणि माझी बायको बस म्हणून चाललो होतो तर सगळ्या म्हाताऱ्या होत्या. तर मी आमच्या बायकोला म्हटलं की ह्या एडिंबराला सगळ्या फिरड्याच दिसत आहेत. इतकून मागून आवाज आला, आपण मराठी का? मराठी का म्हटलं, बघितलं मी जाऊन. हो हो म्हटलं मराठी. वा वा बरं झालं मला भेटलात वगैरे. आणि तुम्ही पुढल्या स्टॉपला ती उतरे ना, ती आमच्या बरोबर आली. उद्या आमच्याकडे चहाला या म्हणा. आणि ती मुंबईला होती आणि नंतर ती वाईला मिशनमध्ये काम करत होती. तिच्या तरुणपणी पुष्कळ वर्ष. त्या आलीस ग बया वगैरे असे ते आमच्या सातारी बोलीतली ती मराठी बोलत होती. त्यांचे फार गोड वाटायचं, कवायशीलपणा वगैरे असं करून. आणि तिने घरी बोलवलं एवढंच नव्हे तर आपल्या बरोबरीच्या ज्या बायकांना किंवा पुरुषांना मराठी येत होतं अशा वृद्ध काही 10-12 लोकांना बोलवलं होतं. आणि आम्हाला मिळालं नसेल आणि आम्ही महाराष्ट्रातली माणसं म्हणून त्या दिवशी त्या बाईंनी मिरच्याचा ठेचा केला. म्हणून हा इथे मिळणार नाही तुम्हाला. आणि मग आपल्या लोकांना काय सांगावं तिथल्या की यंदा मी सांगितलं की आज माझ्या माहेरची माणसं येणार. मला त्या बाईला भेटायचं. अशी कुठे कुठे कोपऱ्यात आहेत. कधीतरी एखादं पत्र, कधीतरी काहीतरी येतं. परवा मी गेलो होतो, पुन्हा एकदा गेलो त्या 1000 आयलंड्सना. तर तिथे ज्या माणसाने आम्हाला आपल्या स्वतःच्या होडीतून ती हजारो भेटं दाखवली त्या माणसाला पकडायला गेलो. तो नाही आहे असं सगळं. तर असंही होतं. पण आवडेल मला भेटायला. माझं नाव अरुण जोशी. भाई आपण जगप्रवास केला, तसंच जागतिक वाङ्मयामध्ये अवघात नाही केलं. आपल्या नाटकांच्या बाबतीमध्ये बोलायचं तर बहुतेक सर्व नाटकांची जी बीजी आहे ती परकीय वाङ्मयामध्ये कल्पनारूपाने आणि त्याचा जो आविष्कार जो आपण केला आहे तो भारतीय रूपाने केलेला आहे, रूपांतरित. काही स्वतंत्र नाटक लिहिण्याची योजना किंवा इच्छा आणि असल्यास केव्हा? अवघड प्रश्न. मी स्वतंत्र नाटक असं एक लिहिलं आहे, कदाचित आपल्याला माहिती असेल, तुझं आहे स्वरूपाची नाव. नंतर मी ज्या एकांकिका लिहिलेल्या आहे त्या जवळजवळ 1.5 तास चालणार आहे. त्याच्यामध्ये व्यवसायाच्या दृष्टीने मी थोडंसं पाणी घातलं असतं तर 2.5 तास चालणारं अशा प्रकारचं नाटक तयार होऊ शकलं असतं. ते काही मी केलं नाही. परंतु त्या सगळ्या मात्र कशावरही आधारित वगैरे नाही. बाकीच्या ज्या काही आधारित आहेत त्या मला मुळात इतक्या आवडल्या की मला वाटलं की आपल्या माणसांसाठी हे केलं पाहिजे. त्या नाटकानेच मला घेतलेलं होतं. मी आज भाषांतराला नाटक कुठलं मिळेल असं शोधत गेलो नव्हतं. ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात अचानक मित्र मिळावा तसं एखादं अचानक वेळाने नाटक मिळतं, पुस्तक मिळतं, तशाचं मी केलं. आणि ते करण्यामध्ये मला काही दुय्यम भूमिका वगैरे असं वाटलं नाही. याचं कारण आहे की ती मंडळी पुन्हा आपली भारतीय होताना, ज्याला अनुनिर्मिती असा शब्द हवा असेल तर तुम्ही वापरा, अनुवाद जसं म्हणतो तसं, त्याच्यात अनुवादही असतो, काही पात्र आपली केलेली असतात, तसं मी तयार केलं असं मला वाटतं.
आणि नवीन आता स्वतंत्र लिहिणार आहे की नाही हे सांगणं शक्यच नाही. हे कुठलाही लेखक सांगू शकणार नाही. नवीन जर हातून घडलं तर मला धन्य वाटेल, त्याच्यात काही शंका नाही. पण आज असं बेट करून अमुक एक लिहिता येतं वगैरे असं काही करता येईल. मी मिसेस केळकर. माझा प्रश्न असा आहे की एकपात्री आपण बटाट्याची चाळ खूप लोकप्रिय प्रयोग केला. ही एकपात्री प्रयोगाची कल्पना आपल्याला कशी सुचली आणि बटाट्याची चाळ याच पुस्तकाची निवड आपण का केली आणि याच्याबरोबर आपल्यानंतर इतका यशस्वी तो नंतर का होऊ शकलेला नाही हा प्रयोग? तेवढा रुजला एकपात्री असं वाटलं नाही, असं का झालं? पहिली गोष्ट म्हणजे मी जे बटाट्याची चाळ करत होतो त्याला मी एकपात्री हा शब्द कधी वापरला नाही. त्याला मी बहुरूपी खेळ म्हणतो. कारण त्याच्यामध्ये करणारा जरी मनुष्य एक असला तरी रूप अनेक घेत असतात, म्हणून तो बहुरूपी खेळ असं मी त्याचं नाव केलं. याची प्रेरणा मला व्हायला फार लहान करावं लागलं नाही. आमच्या दारातच निर्णय बहुरूपी लहानपणापासून येत असत. मला तिथूनच दिसलं की एक मनुष्य येतो आणि सगळ्या आळीची करमणूक करून जातो आणि करमणूक करण्यासाठी काहीतरी आपण करावं हा रोग मला फार लहानपणापासून लागलेला आहे. त्यामुळे मी त्यावेळेला त्याच्याप्रमाणे करायला लागलो. बटाट्याची चाळ एवढ्यासाठी घेतलं की त्याच्यामधलं कथन जे आहे हे कथन मुंबईच्या माणसाला चक्क लक्षात येण्यासारखं आणि त्याच्यातले निर्णय पात्र जे आहेत ती माझ्या डोळ्यापुढे ती चाळीची पाहण्यासाठी वावरणारी अशी दिसत होती. त्याप्रमाणे असंख्य त्याच्या भूमिका मी चटाचट एकटाच उचलून करू शकेल असं मला वाटलं. आणि बोलण्याच्या मुंबईमध्ये जर मी आपल्याला सांगितलं ज्यावेळेला आपण मराठी मुंबई म्हणतो त्यावेळेला नुसतं मराठी जवळजवळ 40-50 प्रकारचं मराठी या मुंबई शहरामध्ये बोललं जातं. आणि एकेकाळी मला फोड होती की बोलण्याच्या एखाद्याच्या उच्चारावरून ह्या माणसाची कुठली जात असावी. जाती भेदावरती माझा हे नाही आहे, जातीभेद नसा, परंतु उच्चारावरून लक्षात येत होतं. म्हणजे जसं कोल्हापूरचा मनुष्य आला तर त्या भिंतीमध्ये मुळा ठोकला म्हणून आणि पुण्याचा खिळा ठोकला म्हणून. खिळा आणि मुळा हे 2 शब्द वापर जाऊन चटकन आपल्या लक्षात येतं की हा मनुष्य कुठला आहे, बेळगावचा कुठला आहे, मुंबईचा कुठला आहे. तसं नाही हो. असं म्हटल्यानंतर बोटीने आला हे काय सांगायलाच नाही. तर हे जे आहे ना ही खोड मला लहानपणापासून असल्यामुळे बटाट्याची काही तशी पात्र पुष्कळ दिसते. आणि दुसरं तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला चाळ संस्कृतीतून ज्या वेळेला आम्ही या काय म्हणत होतं ब्लॉक साईड देत होतं त्यावेळी मला कुठेतरी माझ्या मनामध्ये काहीतरी आपल्या हातातलं हरवलंय असं मला फिलिंग येत होतं. आणि मला असं वाटलं की त्याचं जो कल्बिनेशन आहे त्याच्यातलं ते माणसाने माणसाला भेटायची संधी आता कमी व्हायला गेली आहे. कारण नसताना दुसऱ्याकडे जाऊन बसायचा जो काही प्रकार होता तो आता कमी झालेला आहे. कारण तो परवडत नाही म्हणून कमी झाला, बाकी काय नाही त्याचं कारण. तर आणि संध्याकाळच्या गप्पांची जागा आता टेलिव्हिजनने घेतली आणि आपण त्याच्यातले ऍक्टिव्ह मेंबर जे होतो ते नुसते पॅसिव्ह व्ह्युअर्स आणि पॅसिव्ह लिस्नर्स असं होतं. आपण स्वतः त्याच्यात काही भाग घेत नव्हतो. साधी मंडळी आरत्या म्हणायला लाजतात हे मी पाहिलेलं आहे. आरत्याची सुद्धा ज्यावेळेला टेप लावलेली जाते त्यावेळेला मला असं वाटतं की गणपती जर खरोखर असतात तर त्यांनी सोंडेचा उपयोग एखाद्या तलवारीसारखा केला असतात आणि भक्तांच्या गर्दनी उचलले असतात आणि तिथे गाढवाची लोकी चिकटवली असते सगळ्यांना, आपल्याला हत्तीचं चिकटवले त्याच्यावर. इतकं मला त्याच्याबद्दल वाटतं. त्यामुळे ती जी एक हे होती म्हणजे ती माणसं काही संत होती असं नाही, भांडत असं एकमेकाला जातीचं वाटतं तेवढं काही जर परभटली गेली तरी सुद्धा माणसं ना असू दे वगैरे असं बोललंय. एक जिव्हाळा होता तो मला गेल्यासारखा दिसला. तर त्याच्या अगोदरचं चित्र करून त्यानंतर तो का रुजला नाही हे मला काही सांगता येत नाही. त्याला एक ते स्क्रिप्ट अतिशय चांगलं असावं लागतं. तुम्हाला माहिती आहे की हा जो बसलेला जनसमुद्र असतो तो जनसमुद्र त्या समुद्रासारखाच असतो. तो शांत असताना मोठा सुंदर दिसत असतो, पण तो खवळला म्हणजे त्याचं जे काय होतं ते जाणे त्या समुद्रामध्ये इथे बसून जहाज आकारलेला आहे त्यालाच फक्त माहिती आहे तो काय तो होतो. तर त्यामुळे असं ज्याला धरून ठेवता येत असेल त्यांनी तो अवश्य करावं पाहिजे. काहीच चूक नाही. अमक्यारीच करावं तर कधी करावं असं नाहीये. माझ्या बाबतीमध्ये मी सुदैवी की मी थोडासा धरून ठेवू शकतो लोकांना मी बनवलं म्हणा किंवा लोकांनी मला बनवलं म्हणा. आम्ही ऐकतोय असं ऍक्टिंग केलं पण केलं एवढी गोष्ट खरी. माझं नाव श्रीप्रसाद कुरुंदो आहे. आपण ज्या व्यक्तिरेखा रेखाटलेल्या आहेत त्यामध्ये गायक, वादक किंवा संगीत दिग्दर्शक यांच्यापैकी कोणाचीच व्यक्तिरेखा दिसत नाही, असं का? आपण म्हणजे पुस्तकं वाचली असती तर हा प्रश्न विचारला नसता. गुणगायीना आवडी. मी आतापर्यंत मल्लिकार्जुन मानसुरांच्यावर गाणं करणारा माणूस लिहिलेला आहे, कुमारवरती लिहिलेला आहे, माणिकवरती लिहिलेला आहे, बेगम अख्तरवरती लिहिलेला आहे, वसंतराव देशपांडेंच्यावरती लिहिलेला आहे. नाही पण ते पॉप्युलर होण्याचा प्रश्न नाही आहे, ते वाचणं हा भाग आहे. मी लिहिलं नाही.
एक लहानशी अट असते, पुस्तक वाचलेलं असावं लागतं, बाकी काय नाही. त्यामुळे मी पुष्कळ त्यांच्या दिल्या, त्यांच्यावर वेळोवेळी लिहिलेलं आहे आणि गाण्याचं. परंतु चित्रपटाचं संगीत दिग्दर्शक म्हणा तर त्यावेळेला मी केशवराव भोळ्यांच्यावरती लिहिलेलं होतं. पण मी अशी काही वर्गीकरण करून मनाशी ठरवलेलं नाही की 12 गणपती करायचे जसे आमच्याकडे पुण्याला 12 मारुती करायचे, 11 मारुती, तसे 11 गाणारे करा, 12 साहित्यिक करा, 13 पैलवान करा, 14 दिग्दर्शक करा, असं काही मी केलेलं नाही. मला जे भावले मनामध्ये त्यांच्याकडे मला पुष्कळाने विचारलेलं आहे की मी आमच्यावर का लिहिलं नाही. त्याचं म्हटलं एक साधं उत्तर आहे की अजून लिहावं असं पिकून आलं नाही मनामध्ये, म्हणून मी लिहिलं नाही, बाकी काहीच नाही. तसं आलं की लिहितो. आणि मी कुठल्या काळ केसरबाईंच्यावरती मी लिहिलं, म्हणजे हिराबाईंच्यावरती लिहिलेलं आहे, लतावरती लिहिलेलं आहे. आता एकदा लतावरती लिहिल्यानंतर चिल्लर खोदर संगीत दिग्दर्शकावर काय जायचं. एकदा साक्षात महादेवावरती अभिषेक घडल्यानंतर कुठेतरी गावातल्या याच्या मातीवरती पाणी टाकायला काही अर्थ राहत नाही, म्हणून मला लतावरती लिहिलं. हे एका त्या परंपरेवरतीच लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये माझं नाव सुभाष घैसास. मला सेन्सॉरशिप बद्दल विचारायचं आहे. सेन्सॉरशिप एखादी कलाकृती म्हणजे संगीत किंवा चित्रकला ही त्या कलावंतांना निर्मिती केल्यानंतर जशीच्या तशी आपल्या समोर येते रसिकांसमोर, पण हे नाटक सिनेमाच्या बाबतीत होत नाही. त्याच्यामध्ये सेन्सॉरशिपचा अडसर येतो. याबद्दल आपल्याला काय वाटतं? हा खरोखर सांगायचं म्हणजे एकदम उत्तर देण्यासारखा प्रश्न नाहीये. एवढ्यासाठी नाहीये की समाजात मला तर मनापासून असं वाटतं की सेन्सॉरशिप नसावी, पण त्याबरोबरच एखादी मोकळीक दिल्यानंतर तिचा किती दुरुपयोग होतो हे सुद्धा आपल्या अनुभवाला आलेलं असल्यानंतर आपल्याला हट्टाने एक बाजू धरून घट्ट बघता येते. यात एक गृहीत असतं सेन्सॉरशिप नसावी असं मी म्हटलं तर त्याचा नक्की दुरुपयोग करणार नाहीतच याची ग्वाही मी जोपर्यंत देऊ शकत नाही तोपर्यंत मला सेन्सॉरशिप असावी का नसावी याचं निसंदिग्ध उत्तर देता येईल. हा समाजाचा एक प्रश्न आहे. उद्या जर आपण सांगितलं की तिकीट कलेक्टर नसावा, पण त्यावेळेला नसावा, खरोखर नसावा. मला पुष्कळ अपमानास्पद वाटतं की तो जेव्हा विचारतो तिकीट वगैरे म्हणतो, अरे मी काय इतका असा दिसतो की काय असं मला वाटतं. परंतु माझ्यापेक्षा सुद्धा सभ्य दिसताना मनुष्याला तिकीट काढता जाऊ शकतो हे जोपर्यंत मी बघतोय तोपर्यंत मला तिकीट नसावी कसं म्हणणार. मला पोलीस असावेत असं मला मुळीच वाटत नाही. परंतु कुठली तरुणी तिची छेड काढल्याशिवाय सहज घरी जोपर्यंत जाऊ शकत नाही तोपर्यंत कोणीतरी कानफटीत पाळणारा मनुष्य तिथे असायला पाहिजे असं मला वाटतं. त्याला काय करणार. त्यामुळे कुठेतरी या समाजामध्ये जोपर्यंत आम्ही असा सर्वस्वी सुधारलेला समाज असा अजून तरी पृथ्वीच्या पातळीवर कुठे नाहीये. प्रत्येक ठिकाणी निरनिराळ्या तऱ्हेची सेन्सॉरशिप आहे हे आपल्याला माहितीच आहे. फक्त सेन्सॉरशिप मध्ये असं नसावं एका गोष्टीला मला विरोध आहे की सत्तेचा जो पक्ष असेल त्याचं तत्वज्ञानच फक्त सांगण्याची परवानगी आणि इतर तत्वज्ञान सांगण्याची परवानगी नाही असं जर सेन्सॉरशिप असेल तर ते मात्र लेखकांनी फोडून काढलं पाहिजे असं मला वाटतं. कुठल्याही एका विशिष्ट तत्वज्ञानाचा आग्रह हे धरणारं सरकार हे मी कधीही मान्य करणार नाही. कारण त्याच्यामध्ये माणसाला दुधमरवून टाकण्यासारखं आहे. मला ज्याप्रमाणे लिहिण्याचं स्वातंत्र्य पाहिजे त्याप्रमाणे न लिहिण्याचं स्वातंत्र्य सुद्धा पाहिजे. नाहीतर मग आमचे हे मंत्री आलेले आहेत त्यांच्या वाढदिवसाबद्दल लिहा, नाही लिह तो उद्या बसा वगैरे असं सुरू झालं. असं झालेलं आहे आपल्याला कल्पना नाही. अशा रीतीची गाणी गायला लावलेली आहेत आपल्याकडे अलीकडल्याच काळात झालेल्या आहेत. फार दूरचा काळ नाही आहे की जिथे देवी झालेली आहे आणि तिची प्रशस्ती झालेली आहे, तिच्या चित्राची पूजा झालेली आहे, दुर्गा झालेली आहे, हे सगळं आपण अनुभवलेलं आहे. अशा प्रकारचा काळ आला तर मात्र लेखकाने उभं राहायला पाहिजे. अशा प्रकारचे लेखक उभे राहिले नाहीत त्यावेळी काय होतं त्याचा रशिया हे अतिशय उत्तम उदाहरण आपल्याला एका काळातलं माहिती होतं. स्टॅलिनच्या काळातलं. स्टॅलिनच्या काळामध्ये इतकं झालेलं होतं की एका मीटिंगमध्ये कोणीतरी स्टॅलिन बोलत असताना कोणीतरी म्हणाला हे तुमचं बरोबर नाही असं मला वाटतं. कोण म्हणाला ते असं त्यांनी विचारलं. कोणीच उत्तर दिलं नाही. खुर्शांनी मोठे झाले त्यांनी सांगितलं होतं कोणीच उत्तर दिलं नाही हे आम्हाला इतकं बरं वाटलं. ते म्हणाला की स्टॅलिनचा जो रूल आहे तो बरोबर जोरदार चालू आहे याची आम्हाला खात्री झाली. तेव्हा असा जोरदार रूल वगैरे आला तर त्याला नाही, त्याला सेन्सॉर माझं नाव संतोष जोशी. आपल्याला एवढं उदंड यश आणि प्रचंड लोकप्रियता मिळाली याच्यानंतर आणखीन काही मिळवायचं याची खंत काही आहे का? एक तर तुमची उदंड शब्दाची व्याख्या फार लहान आहे असं मला वाटतं. या जगामध्ये उदंड लोकप्रियता हा शब्द कोणी वापरावा? लता मंगेशकरनी वापरावा, सुनील गावस्करनी वापरावा, पु ल देशपांडे काय आपल्या गल्लीचा बॅटमॅन आहे. कारण मराठी लोकांना नाव माहिती आहे हे म्हणजे लोकप्रियता असेल, उदंड वगैरे काय नाही.
परंतु मराठी मनाला ते पुष्कळ मोठं वाटत असतं, कारण आपल्याला लहान गोष्टी मोठ्या आहेत असं पुष्कळ वेळेला भासत असतं की मोठ्या गोष्टी क्षुद्र आहेत असंही वाटत असतं. परंतु त्याच्यावर मला गोष्ट आठवली की माझ्याबद्दल एकदा म्हणाला होता की तुम्हाला काय प्रचंड लोकप्रियता. मग काय म्हणतो प्रचंड वगैरे काही नाही आहे, तुम्हाला गोष्ट आणतो की प्रचंड लोकप्रियतेची तुमची कल्पना आहे ना ती कशी आहे. एक कीर्तनकार होते, कीर्तनकार बरं, कथा करायला लागले आणि कथेमध्ये त्यांनी सांगितलं की तिथे द्रौपदीला तिथे आणि राजदरबारामध्ये आणलेला आहे आणि तो दुःशासन तिची वस्त्र फेडायला लागलेला आहे. तेव्हा काय झालं महाराज, त्यांनी कृष्णाचा धावा केला आणि कृष्णाने तिला शालू पुरवायला सुरुवात केली. एक शालू 75 रुपयाचा. कीर्तन जातो 100 गावामध्ये जाणार त्यावेळी त्याची बिलाबी सगळे मिळून 20 रुपये जमणार, त्याला 75 रुपये म्हणजे केवढं प्रचंड होतं. असं ते प्रचंड लोकप्रिय वगैरे काही नाही. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व वगैरे हे जाहिरातीतलं वाक्य असतं, हे काय खरं असतं असं मला धन्यवाद. खर्च वगैरे माझ्या मनामध्ये काय. नमस्कार, मी प्रवीण जावळे. खरं तर माझा जो प्रश्न होता तो नकळत त्याचं उत्तर इथे आलेलं आहे, म्हणून जे कुतूहल मला वाटतंय, अपार कुतूहल आहे की भाई जो पत्रव्यवहार करतात तो इतका अफाट आहे, इतकी हजारो पत्रकारे येत असावीत. आणि मी एक असा प्रयोग केला होता, मुद्दा म्हणून ते सांगावं वाटतं थोडक्यामध्ये. मी माझ्या वर्गातल्या मुलांना सांगितलं की त्यांचं आवडलेलं पुस्तक तुम्ही वाचा, पुस्तक वाचा आणि त्यांना कळवा ताबडतोब. 50 मुलांनी एवढं पत्र पाठवले आणि त्या जवळजवळ सगळ्यांना ही उत्तरं आली. आणि खरोखर मनापासून कुतूहल आहे की हा सगळं राष्ट्र कसं थांबण्याचं आम्हाला हवंच आहे. कारण बरेचसे लेखक असे आहेत की पत्राला उत्तर देण्यासाठी तुला मानधन घेतील की त्याची भीती वाटते आणि खरोखर उत्तर येत नाही. म्हणून असं विचारायचं की हा व्याप कसं सांभाळायचा पहिला. आणि एखाद्या विनोदी असा पत्रलेखकाचा नमुना का आठवला तर बरं होईल, माझा आठवू नये. मी पत्रांना उत्तर पाठवतोय खरं आहे, पण आता मी थकलोय खरं सांगतो. मी पत्रांना उत्तर पाठवतोय इतकं लोकांना कळलेलं आहे, विशेषतः जावण्यासाठी शिक्षक वर्गाच्या मुलांना सांगतात आणि 40 अर्भकांची पत्र आम्हाला. आता हे चांगले शिक्षक आहेत पण त्या पत्रात चूक नसते, पण काही ना वाटतं की स्तुती पुष्कळ केली पाहिजे. त्यामुळे आपल्या सगळ्या कादंबऱ्या मला मोफत घेत आहेत वगैरे असं लिहिलेलं नाही आहे कादंबऱ्या, त्या मुलाला माहिती नसतं, असं सगळं असतं. पण मला एक काय वाटत आलेलं आहे, त्यामुळे मी लिहित आलो की कोणीतरी उठतो, पोस्टात जातो, एक कार्ड आणतो. पोस्टातून एक कार्ड आणणं म्हणजे खरोखर तुम्हाला सांगतो की काय तपश्चर्या आहे माहिती. आणतो, आपल्याला कौतुकाने लिहितो, काय आवडल्या म्हणतो, त्याची अपेक्षा असते की आपल्या सहीचं त्याला एक उत्तर मिळावं. तेवढं मी उत्तरदायित्व मानतो आणि करतो. पण एवढं लक्षात ठेवा की हा वाढवू नका प्रपंच. माझे अलीकडे दिवसातून जवळ 5-6 तास त्याच्यामध्ये जायला लागले आणि मला खरं तर माझं नाव याच्यामध्ये घालायला पाहिजे, ते गिनीज बुक म्हणून ह्याच्यामध्ये. की मी प्रवासातून आलो की दारात पत्र पोस्टमनने इतके वैतागाने टाकून दिलेले असतात की ते दार उघडत नाही, इतकी तिथे ती. आणि त्यामुळे एके दिवशी मी ही फास आठवल्यानंतर बसलो आणि मी रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे की एका दिवशी मी 81 कार्ड लिहिली. त्यामुळे मला काही नाही म्हटलं तरी अर्जुनावर द्यायला तरी काही हरकत नाही. परंतु हे दरवेळी शक्य नाही. आणि आता माझ्यावर जर माझं खरं कौतुक करायचं असेल तर मला पत्र पाठवू नका, किंवा पाठवली तर मला उत्तर आलं नाही म्हणून पुन्हा दुसरं पत्र पाठवू नका. जर आलं नसेल तुम्ही थकलोय म्हणून आलं नसेल, एवढंच येतं अर्थ, एवढं लक्षात येतं, बाकी काही नाही. जसं मला एक प्रश्न कोणी विचारू नये असं वाटतं, मला ओळखलं का? जर ओळखलं तर मी नाही का बोलतो असतो, ओळखलं नाही म्हणून तर झटके आलं. मग आम्ही 32 वर्षापूर्वी आपण भेटलो होतो वगैरे असं. मी परवाच एकाला सांगितलं की अहो उद्या म्हटलं बोरीबद्दलच्या तिकीट विक्री करणाऱ्या खिडकीच्या पलीकडल्या माणसाला एखाद्याने गिरगाव भेटला काय आम्हाला ओळखलं की नाही, परवा भायकाळ्याचं तिकीट काढलं होतं तुमच्याकडे.